आता इंडिया जिंकलोय तर फिलिपिन्सला जायचंय, इंडियासाठी क्राऊन घेऊन यायचंय. तर आहे खूप मोठ्या रिस्पॉन्सिबिलिटीज पण आहे. क्राऊन पण आणलंय त्याबद्दल खूप असं हे पण वाटतंय, अभिवादन पण आहे मला. या सर्वांच्या मागे एक जण व्यक्ती नाही आहे. याच्या मागे फर्स्ट ऑफ ऑल माझी मम्मी आहे जी मला इन अँड आउट सपोर्ट करते. त्यानंतर माझी मॅन ऑफ द वर्ल्ड इंडियाची फुल टीम आहे, जसं की मोहम्मद नकमन सर, आदित्य सर, भास्कर सर, कल्याणी मॅम आणि आमचे स्पॉन्सर्स वजीर परफ्यूमचे सपना मॅम, सपना वजीर. या सर्वांचं मिळून मला प्रोत्साहित होतं, त्यामुळे मी हे विन करू शकलो. आणि चांगलं वाटतंय मला, कारण की एवढं एक व्यक्ती नाही तर ऑलमोस्ट 6 to 7 व्यक्तींचा माझ्या मागे सपोर्ट आहे या गोष्टींसाठी. आणि पुढे पण फिलिपिन्ससाठी यांचा सपोर्ट आहे माझ्यासोबत. मला असं नाही की मग मी फक्त एक मॉडेलिंग क्षेत्रामध्ये जाऊन ह्या क्षेत्रामधून पुढे जायचंय. ऍक्च्युली मला सर्व क्षेत्र एक्सप्लोर करायचे, जसं मॉडेलिंग झालं, टीव्हीसीज झालं, टीव्हीसीज नंतर आपलं बॉलिवूड सेक्शन झालं. मेनली मला आपलं मराठी रिजन जे आहे त्याला पुढे घेऊन जायचंय माझ्या ह्याच्यात, कारण की आपण मराठी आहेत आणि आपण मराठी असलं म्हणजे आपल्या मराठी रिजनसाठी आपण काही केलं पाहिजे. सो आपले जे मराठी ऍक्ट्रेस वगैरे आहेत त्यांच्यासोबत मला एक आहे, जसं सईद आमनकर झालेत, श्रेयस झाले, यांच्यासारखं मला पण वाटतं की मी पण ह्या सिनेमामध्ये जावं आणि काहीतरी एक नाव आपलं बनवावं. त्यामध्ये इंग्लिश दृष्टीमध्ये आहे पण एवढं नाही जेवढं मला मराठीमध्ये इंटरेस्ट आहे. माझी पण अपेक्षा अशीच आहे की जसं त्यांना प्रेम भेटलंय ऑडियन्स कडनं, की सर्व जे बघतात त्यांना हे सर्व गोष्टी ते मलाही भेटावं. मी पण ट्राय करेन मला पण तेवढंच प्रेम भेटावं जेवढं त्यांना भेटलंय. आणि असं मी त्यांना एक आयडियल मानतो, जसं सुष्मिता सेन झाल्या, जसं ऐश्वर्या राय झाली, जसं आपल्या मेल पेजेंटमध्ये रोहित खंडेलवाल, प्रथमेश मांगुळकर गोव्याचे जे आहेत हे सर्व झालेत. त्यांना मी आयडियल मानून मी पण माझे पद पुढे चालवतो की मी जसे जसे ते पुढे गेले तसे तसे मी पण पुढे जातो. अपेक्षा तर आहे माझं असं की त्यांनी मला सपोर्ट करावं. मेनली सुष्मिता सेन, ऐश्वर्या राय, आपल्या उर्वशी रौटेला, मानुषी चिल्लर आणि आता मिस वर्ल्ड आपली रिसेंटली हरनाथ सिंधू यांनी मला सपोर्ट करावं. बिकॉज कसं आहे ना, मेल पेजेंट खूप एवढं विख्यात नाहीये जेवढं फिमेल पेजेंट आहे. सो आमचं हे आहे की मेल पेजेंट पण तेवढंच विख्यात हवं जेवढं फिमेल पेजेंट आहे. जर हे हेल्प करतील तरच आमचं मेल पेजेंट पण पुढे जाईल. सो मला त्याच्याकडून अपेक्षा आहे की ते मला फुल इन अँड आउट सपोर्ट करावं. सध्या आमची तयारी म्हणजे चालू झाली आहे. ज्या दिवशी मला क्राऊन भेटलं त्याच्या नेक्स्ट दिवसापासूनच आमच्या मीटिंग्स आणि वगैरे सर्व चालू झालंय. सो फर्स्ट आम्ही मुंबईमध्ये जसंच माझं क्राऊनिंग झालं, क्राऊनिंग सेशन झालं, तसंच आम्ही एक चॅरिटी इव्हेंट पण थ्रू केला. चॅरिटी इव्हेंट नंतर आता आमचं एक झी सिने अवॉर्ड्स येणार आहे. झी सिनेवर इंटरनॅशनल आयकॉनिक अवॉर्ड्स येणार आहे. सो ते एक 4 जूनला पब्लिश होणार आहे. तिथं माझं एक क्राऊनिंग वगैरे तर एक PR थ्रू, PR एक असतं ते PR करणार आहे. कारण की फिलिपिन्सला कसं आहे, फिलिपिन्सला त्यांना फक्त मॉडल नाही पाहिजे, फिलिपिन्सला त्यांना एंटरटेनमेंट पाहिजे, की जो मॉडेल एंटरटेन पण करू शकतो, जो मॉडेल अख्खा क्राऊड आपल्याकडे पुल आउट करू शकतो. सो त्या दृष्टिकोनाने आम्ही ते सर्व 1 by 1 करतो. जूनमध्ये पण खूप काही प्लॅन्स आहे आणि लास्ट जेव्हा आम्ही फिलिपिन्ससाठी जाणार तेव्हा एक प्रेस मीट करून आम्ही फिलिपिन्सला निघू. भारतासाठी माझं नेतृत्व असं असणार आहे की माझं मनापासून इच्छा आहे की मी जसं छोट्या शहरातून भुसावळ आपलं म्हणणं पडतं, एक छोट्या शहरातून मी एवढे स्वप्न बघितले आणि मी ते अचीव करतो आणि मी ते अचीव केलं पण आहे आतापर्यंत 50%. तर माझं असं म्हणणं आहे की जे माझ्या मागे जे मुलं आहेत, जसं मी भुसावळची मुलं झालेत की ते हे स्वप्न बघत नाही, बघतात पण त्यांच्याकडे काही कन्स्ट्रेंट येतो, मनी कन्स्ट्रेंट म्हणा की काहीतरी त्यांना सपोर्ट नाही एवढा, जसं मला नव्हता, जसं त्यांना पण नसतो. तर मला असं दाखवून द्यायचंय की जर मी करू शकतो तर तुम्ही पण करू शकता या गोष्टी. आणि मला हे पुढे न्यायचंय की असं नाही की मुंबई पुणे इथलेच लोक हे काही करू शकतात, एक छोट्या शहरातला मुलगा पण हे पुढे घेऊन जाऊ शकतो. ऍक्च्युली ही जी टॉपिक आहे की भारतीयाला लाईक करत नाही, असं नाहीये लाईक करत नाही, लाईक करतात पण एवढं नाही करत जेवढं बाकीच्यांना करतात. कारण की कसं आहे माहितीये का, जर तुमच्या भारतामध्ये कोणीतरी फिलिपिन्स मधलं कॉम्पिटिशनला आलं, साऊदी मधलं कॉम्पिटिशनला आलं तर तुम्ही कोणाला सर्वात पहिले हे करणार, तुम्ही भारतालाच करणार, राईट. पण तसं फिलिपिन्समध्ये पण सेम ॲज तसंच आहे. तर माझं असं आहे की मी जेवढं मला एंटरटेन करता येईल फिलिपिन्सच्या क्राऊडला, की मला जेवढं त्यांच्यासाठी देता येईल, करता येईल गोष्टी तेवढ्या मी करणार. मी माझं पूर्ण प्रयत्न करणार की ते मला आवडावं, की मला माझी पर्सनॅलिटी, माझे व्यक्तित्व त्यांना आवडावं, मी हे ट्राय करणार. माझं प्रेरणास्थान मी एक व्यक्ती आहे जे आता आपल्या ह्याच्यात नाही आहे, म्हणजे बॉलिवूड इंडस्ट्रीमधले व्यक्ती जे आपल्यामध्ये नाही आहे, सुशांत सिंग राजपूत, त्यांना मानतो. कारण की ते पण लहान शहरामधून वरती आलेले, त्यानंतर TVC कडून फिल्म इंडस्ट्रीवर वळलेले. तर माझं पण मला असं वाटतं की मला पण त्यांच्यासारखी एक ग्रोथ हवी आहे. सो मी त्यांना एक माझं हे मानतो.
भविष्यात माझ्या ह्याच प्लॅनिंग आहे की हे कॉम्पिटिशन जिंकावं आणि मला माझं स्वतःचं एक हे ओपन करायचं आहे, एजन्सीज वगैरे असे ओपन करायचे ज्यामध्ये जे छोट्या शहरातले व्यक्ती ज्यांना अफोर्डेबल नाही आहे या गोष्टी, ह्या मी अफोर्डेबल करून देईल आणि यांना पुढे पाठवू. जसं मी जातोय, जसं माझ्या मागे या सर्व लोकांचा हात आहे, तसंच माझा पण हात त्यांच्या मागे असं माझ्यामुळे व्यक्ती पुढे जाऊ. तर माझं पण असं आहे की ते पण माझ्यासोबत असं पुढे जावं आणि मला बघायचंय, मला दाखवायचं आहे की जर मी जाऊ शकतो एक लहान शहरामधून तर हे पण करू शकतो. माझा एवढाच संदेश आहे की हे बघा, मॉडेलिंग इंडस्ट्रीला थोडं कमी आखलं जातं कारण की त्यामध्ये खूप काही गोष्टी असतात, पण तसं नाही आहे. जर तुमच्यामध्ये आहे पॅशन, तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही करू शकता. असं नाही की फक्त हे मोठ्या लोकांच्या गोष्टीचं काही आहे, हे तुम्ही लहान असो कसंही असो, कारण की स्वप्न सर्वांना बघायची सूट आहे. तर तुम्ही बघा आणि पूर्ण करायचे तर पूर्ण करा. हे होऊ पण शकतं आणि मी केलंय तर तुम्ही पण करून दाखवा. सक्सेसफुल मॉडेल आणि एक ऍक्टर बनायचं ही माझी भविष्याची प्लॅनिंग आहे आणि मे बी लोकांना पण सर्वात मोठी प्लॅन माझं भविष्याचं आहे की माझ्या आई वडिलांना थोडं एका ह्याच्यातून काढून एक स्टेटस द्यायचं आहे की त्यांना आजकाल खूप हे की मुलांना जेव्हा आई वडिलांना मुलाच्या नावाने ओळखलं जातं तर तेव्हा मुलाचा एक जन्म सार्थक होतो.